नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे थीटा ट्रेडर. तर चला सुरू करूया ॲनालिसिस निफ्टी आणि बँक निफ्टीचं उद्यासाठी, म्हणजेच 20 मे 2021 गुरुवारच्या एक्सपायरीसाठी. मेथड ऑप्शन चेनचा डेटा जर आपण ॲनालाइज केला तो ओपन इंटरेस्टवरनं एक गोष्ट आपल्या क्लिअरली लक्षात येते की 15,100च्या पुटचा आज अनवाइंडिंग झाला आहे आणि कम्पेअर टू येस्टरडे म्हणजे 18 मे, जर तुम्ही 18 मेचा विचार केला तर 18 मेचा जर तुम्ही ओपन इंटरेस्टचा चार्ट जर बघितला तर क्लिअरली काल पूर्ण मोमेंटम हे बुलिश होतं. बिकॉज पुट रायटिंग खूप हेवी होती ॲज कम्पेअर टू कॉल रायटिंग, बट आजचं पिक्चर क्लिअरली अपोजिट टू येस्टरडे आहे. आज मॅसिव्ह कॉल रायटिंग झालेली आहे कम्पेअर टू पुट रायटिंग. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आज दिवसभरामध्ये 15,100ची जी लेवल आहे, 15,000च्या 100च्या लेवलला मार्केटमध्ये आज पुट अनवाइंडिंग झाली आहे. याचा अर्थ असा आहे की जे पुट रायटर्स होते त्यांचा जो विश्वास आहे की मार्केट 15,100च्या वरती जाईल तो थोडा कमी होताना दिसतोय. हिस्टॉरिकल ऑप्शनचे जर टोटल ओव्हरऑल आपण बघितलं तर क्लिअरली पुट रायटिंग जी आहे पुट रायटिंग जी आहे ती कॉल रायटिंगपेक्षा काही प्रमाणात कमी झालेली दिसते. पी सी आरचा जर विचार केला तर पी सी आर हा 0.9 आहे, जो क्लिअरली बेरिश आहे. टोटल कॉल्स आणि टोटल पुटचा रेशो जर पुट कॉल रेशो जर आपण बघितला तर 40 मिलियन पुट्स आहेत आणि 42 मिलियन कॉल्स आहेत. तर कॉल रायटिंग हेवी असल्यामुळे हा जो ओपन इंटरेस्टचा डाटा आहे हा क्लिअरली सांगतो की उद्या मार्केट हे बेरिश असायचे चान्सेस खूप जास्त आहेत. यावरनं निफ्टीच्या काही लेवल्स आपण काढल्यात. जर निफ्टीचं आज ॲनालिसिस केलं तर कालचा दिवस आणि आजचा दिवस दोन्हीही दिवस मार्केट क्लिअरली साईडवेज होतं. काल दिवसभरामध्ये पहिली जी 15 मिनटाची कॅन्डल आहे त्या कॅन्डलच्या आतमध्येच निफ्टीनं टोटल दिवसभर ट्रेड केला आहे साईडवेजमध्ये. आजसुद्धा सेम कंडिशन आहे. आज एक्झॅक्ट निफ्टी सकाळी 100 पॉईंट निगेटिव्ह असताना सुद्धा आपलं मार्केट फक्त 40 पॉईंट निगेटिव्ह होतं. ओपन झालं आणि त्यानंतर ओपन झाल्या ते कंटिन्युअसली अपसाईड मोमेंटम करत होतं. त्यानंतर समवेअर 15,100 ते 15,150च्या लेवलला त्याने एक हॉल्ट केला. त्यानंतर समवेअर खाली वर असं एकदम साईडवेज आणि चॉपी मार्केट होतं. नंतर 2-2.5च्या समोर त्याने थोडं खाली मोमेंटम दिले. ओके, नाव एक महत्त्वाच्या लेवल्स ज्या आहेत उद्या एक्सपायरी डे असल्यामुळे इफ मार्केट ओपन्स निगेटिव्ह, ओके, आणि जर ते 15,000 सपोज गॅप डाऊन आणि गॅप ओपनिंग जर झाली नाही, साईडवेज जर ओपन झालं आणि त्याने मुवमेंट जर हळूहळू पहिल्या 15 मिनटामध्ये खाली जायला सुरुवात केली तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की इट इज द टेंडन्सी ऑफ मार्केट टू फिल दिस गॅप. हा जो गॅप आहे परवा दिवशीच्या ओपनचा हा फिल करायचा मार्केट शुअरली प्रयत्न करेल. म्हणजे खालच्या साईडने एक गोष्ट लक्षात ठेवायची की 15,000ची लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. 15ची लेवल जर तुटली तर इट विल गोइंग टू टेस्ट द लेवल्स ऑफ 14,935. पहिला रेजिस्टन्स असेल 15, दुसरा असेल पहिला सपोर्ट असेल 15, दुसरा सपोर्ट असेल 14,935, थर्ड सपोर्ट 14,885, त्यानंतर 800 आणि त्यानंतर समवेअर 790ला. ओके, आणि वरच्या साईडला इम्पॉर्टंट लेवल आहेत 15,150 आणि काल परवाच्या दिवसाचा टॉप जो आहे 15,175. ओके, 2 दिवसाचं हे बघता उद्या एक मेजर मूव्ह यायचे चान्सेस खूप जास्त आहेत. यासोबतच एक क्लिअरली विजिबल जी गोष्ट आहे, इट इज अगेन्स्ट द डेटा, बट आय हॅव टू शो यू गाईज.
एक महत्त्वाची गोष्ट निफ्टीमध्ये बघायसारखी एक आहे. जर तुम्ही या पॅटर्नला जर बघितलं तर हा क्लिअरली फ्लॅग अँड पीनट पॅटर्न आहे, किंवा याला तुम्ही सेपरेटली जर बघितलं तर फॉलिंग वेज पॅटर्न सुद्धा कन्सिडर करू शकता. फ्लॅग अँड पीनट पॅटर्नमध्ये जर बघितलं तर क्लिअरली एक गोष्ट विजिबल आहे, ती म्हणजे फ्लॅग ची जी प्रॉपर्टी आहे दॅट डिक्रीजिंग वॉल्यूम टुवर्ड्स दिस एंड ऑफ वेज, इट इज क्लिअरली शोइंग दॅट the volume is also decreasing with the decreasing wedge. या पॅटर्नचा जर विचार केला तर एक गोष्ट क्लिअरली एक गोष्ट आपण कन्क्लूड करू शकतो, ती म्हणजे या पॅटर्नचं ब्रेकआउट जर उद्या अपसाईडला झालं इट विल डेफिनेटली गोइंग टू गो अप. ओके, सिमिलरली FIS-DISचा डाटा जर आपण बघितला तर FIS-DISच्या डाटावरनं एक गोष्ट आपल्या लक्षात येते, ओके. FIS-DISचा जो आउटस्टँडिंग ओयाचा डेटा आहे त्यावरनं एक गोष्ट क्लिअरली लक्षात येते, आज कॉल जे आहेत FISनी कॉल बाईंग जी केलेली आहे ती 1.54 lakhs आहे, कम्पेअर टू पुट रेटिंग जी झाली आहे ती 1.47 lakhs आहे. याचा अर्थ आज या डेटावरनं क्लिअरली एक गोष्ट लक्षात येते की FIS इज स्टील बुलिश ऑन द निफ्टी ॲज वेल ॲज इंडेक्स ऑप्शनची जी ॲक्टिव्हिटी आहे त्यामध्ये एक गोष्ट आहे की आज FISनी कॉल्स अनवाइंड केलेत आणि पुट्सची क्वांटिटी बाय केली. ओके, त्यानंतर FISची आणि DISची बाईंग सेलिंगची पोझिशन जर बघितली तर FISनी आजसुद्धा 700 करोडचा स्टॉक्स जे आहे ते सेल केले. सोबतच आज एक बघायसारखी एक गोष्ट आहे ती म्हणजे आज DIनी सुद्धा सेलिंग केली आहे. इंडेक्स फ्युचरमध्ये आज 144 म्हणजे एकदम नॉमिनल काइंड ऑफ बाईंग झालेली आहे. तर FISचा डाटा क्लिअरली माइल्डली बिअरिश कन्सिडर करू आपण. आणि ऑप्शनचा जो इंडेक्स ऑप्शनचा जो डेटा आहे तो क्लिअरली सम काइंड ऑफ बुलिश आहे. ओके, ओके. नाव बँक निफ्टीचं जर ऑप्शन चेनचं ॲनालिसिस जर करायचं झालं तर आज दिवसभराच्या ॲक्टिव्हिटीमध्ये एक बघण्यासारखी गोष्ट आहे, सेम 34,000च्या लेवलला पुट अनवाइंडिंग झाली आहे. याचा अर्थ 34,000ची जी लेवल आहे त्या लेवलला कालच्या डेला जे पुट रायटर्स बसलेले होते त्यांना क्लिअरली आज हे लक्षात आलं आहे की ही लेवल मोस्टली सस्टेन होणार नाही, त्यामुळे त्यांनी आज त्यांचं पुट अनवाइंडिंग केलं आहेत. ओके, आणि क्लिअरली एक गोष्ट लक्षात येते की कम्पेअर टू येस्टरडे आज कॉल रायटिंग जी आहे ती जास्त आहे कम्पेअर टू पुट रायटिंग. यावरनं एक गोष्ट लक्षात येते की आजचा डेटा ॲनालिसिस जर केला तर ऑप्शन चेन क्लिअरली बेरिश सिग्नल दाखवते. सिमिलरली पुट कॉल रेशो जो आहे आज कॉल चेंज आणि पुट चेंजमध्ये 3.4 मिलियन्सचे कॉल रायटिंग झाली आहे आणि -0.3 मिलियन्सची पुट रायटिंग झाली आहे. म्हणजे क्लिअरली पुट अनवाइंडिंग जास्त झाली आहे आणि कॉल रायटिंग झाली आहे. ओव्हरऑल डेटा क्लिअरली बिअरिश आहे. टोटल कॉल्स 15 मिलियन आहे, टोटल पुट्स 14 पॉईंट समथिंग मिलियन आहे. त्यावरनं PCR 0.9 क्लिअरली बिअरिश आहे. बँक निफ्टीच्या लेवल जर चेक करायचे झालं वरती 34,000चे लेवल सगळ्यात इम्पॉर्टंट, त्यानंतर 34,235 म्हणजेच
यस्टरडेचा टॉप डाऊन साईडला, मंगळवारचा जो सॉरी सोमवारचा जो क्लोजिंग आहे ती लेवल. इन केस जर मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि तिने डाऊन साईडला मूव दिला, बँक निफ्टी फ्लॅट ओपन होऊन जर डाऊन साईडला मूव दिला, तर क्लिअरली एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा गॅप पहिले फिल होईल. या गॅपला जर सपोर्ट घेऊन वरती केलं तर बेटर. हा गॅप जर या गॅपला जर त्यांनी सस्टेन केलं नाही, तर नंतरची लेवल जी सपोर्टची आहे ती 33,381ची आहे. 33,381ची लेवल जर सस्टेन झाली नाही, तर ही लेवल आहे 33,192ची. या लेवल्स का काढल्या, कारण इथं समजा याला रेजिस्टन्स आहे, सेकंड रेजिस्टन्स हा होता जो आता सपोर्ट म्हणून ॲक्ट करेल, आणि लास्टचा जो आहे तो 33,000ची लेवल. ओके. आता सिमिलर एक गोष्ट बघायसारखी आहे, ती म्हणजे बँक निफ्टीच्या चार्टमध्ये सुद्धा फ्लॅग अँड पीनट पॅटर्न आहे. डेटा जो शो करतोय बिअरिशनेस, त्याच्या अगेन्स्ट हा पॅटर्न फॉर्मेशन झालेला आहे. त्यामुळं हा आपण ॲनालिसिसमध्ये कन्सिडर करावा असं मला वाटतंय. ओके. सेम फ्लॅग अँड पीनट पॅटर्नमध्ये व्हॉल्यूम हा डिक्रीजिंग असावा. इथे व्हॉल्यूम हा डिक्रीजिंग आहे. वेजच्या लोअर एंडला हा व्हॉल्यूम क्लिअरली डिक्रीजिंग आहे, त्यामुळं आपण हा मेन्शन केला आहे. त्यामुळं थोडं उद्या कॉशियस राहूनच ट्रेडिंग करावं. क्लिअरली 2 दिवसात जो साईडवेज मार्केट आहे, उद्या समजा कुठल्या तरी एका साईडला अप किंवा डाऊन साईडला मेजर मुवमेंट यायची शक्यता आहे. ॲज वेल ॲज द एक्सपायरी डे असल्यामुळं उद्या मार्केट क्लिअरली व्हॉलटाईल राहणार आहे. ओके. तर या लेवल्स झाल्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या. सो बेस्ट ऑफ लक फॉर टुमारो. बी सेफ and good day guys.